प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये पुन्हा एक वार आपणा सर्वांना सलाम. प्रियजनांनो, हॅपी साबाथ टू ऑल ऑफ यू. प्रियजनांनो, आज आपण ज्या देवाच्या वचनातून पाहणार आहोत ते देवाचं वचन आपल्याला असं सांगतं. आपलं बायबल आपण उघडूया. नीतिसूत्रे 3 अध्याय 5 ते 6 वचन असं म्हणतं, तू आपल्या संपूर्ण अंतकरणाने परमेश्वरावर विश्वास ठेव आणि आपल्या स्वतःच्या बुद्धीवर अवलंबून राहू नको. आपल्या सर्व मार्गात त्याला मान, म्हणजे तो तुझे मार्ग सरळ करी. प्रियजनांनो, या सुंदरशा वचनाद्वारे आज आपण आशीर्वादित होणार आहोत. या वचनाचा संदेश आहे की परमेश्वरावर पूर्णपणे विश्वास ठेवा. अर्धवट विश्वास परमेश्वराला आवडत नाही. अर्धवट विश्वास ठेवू नका. आणि या वचनाद्वारे आपल्याला महत्वाच्या 3 गोष्टी सांगण्यात आलेल्या आहेत आणि त्या 3 गोष्टी आजच्या दिवशी आम्ही विशेष करून लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे आणि ते आम्ही ठेवलं पाहिजे. प्रथम गोष्ट आहे संपूर्ण अंतकरणाने विश्वास ठेवणे. प्रियजनांनो, कधी कधी आपण अर्धवट विश्वास ठेवतो. कधी कधी आपला विश्वास डगमगलेला असतो. कधी कधी आपल्याला विश्वासामध्ये भक्कमता नसते आणि म्हणून त्यामुळे आपण कधी कधी वाईट परिस्थितीमध्ये असल्यामुळे आपला विश्वास डगमगून जातो. परंतु देव म्हणतो की अशा वाईट परिस्थितीमध्येच माझ्यावरती पूर्णपणे विश्वास ठेव, म्हणजे मी तुझे मार्ग सरळ करेन, तुझे मार्ग सिद्धीस घेऊन जाईन. कधी कधी आपल्याला कठीण परिस्थिती वाटते. कधी कधी आपल्याला मार्ग सापडत नाहीत. कधी कधी आपल्याला मार्ग अडखळण्याचा वाटतो. परंतु परमेश्वरावर विश्वास ठेवल्याने तो आपले मार्ग सरळ करणार आहे. कारण परमेश्वराचं वचन स्तोत्रसंहिता 37 अध्याय 5 वचन काय सांगतं? हा मार्ग परमेश्वरावर सोपव, त्याच्यावर विश्वास ठेव, तो कार्य करील, असं देवाचं वचन आपल्याला सांगतं. प्रियजनांनो, दुसरा जो मार्ग आहे, परमेश्वर या वचनामध्ये सांगतो की स्वतःच्या बुद्धीवर अवलंबून न राहता परमेश्वरावर अवलंबून राहणे. कारण की प्रियजनांनो, आपली बुद्धी, मानवी बुद्धी मर्यादित आहे. परमेश्वर अगम्य आहे. परमेश्वराची बुद्धी अमर्यादाशी आहे, आपल्याला असं माहित आहे. आणि म्हणून परमेश्वर सर्वज्ञानी आहे. परमेश्वराला सर्व काही कळतं. आणि म्हणून प्रियजनांनो, परमेश्वराला विचारल्याशिवाय कोणताही निर्णय घेता कामा नये. परंतु प्रियजनांनो, आम्ही कधी कधी देवाला न विचारता आपण आपले निर्णय घेतो आणि आपले ते मार्ग चुकू शकतात. पण देवाला विचारून जेव्हा आम्ही चालतो तर परमेश्वर आपले मार्ग नेहमी सरळ केल्याशिवाय राहत नाही. यशाया 55 अध्याय 8 आणि 9 वचन काय सांगतो? तुझे मार्ग माझ्या मार्गाहून निराळे आहेत, ते उंच आहेत, ते प्रभावी आहेत, ते सामर्थ्यानं भरलेले असे आहेत. नंबर 3 आहे सर्व मार्गात देवाला सन्मान द्या. जीवनातील प्रत्येक निर्णयाला देवाला प्रथम स्थान देणं खूप गरजेचं आहे. आज विश्वासकांची गरज आहे. तुमच्या कामात असेल, तुमच्या कुटुंबात असेल, तुमच्या सेवेत असेल, तुमच्या चर्चमध्ये असेल, तुमच्या प्रत्येक गोष्टीमध्ये असेल, सर्व बाबतीमध्ये परमेश्वराला प्रथम स्थान द्या, म्हणजे परमेश्वर तुमचे मार्ग सिद्धीस घेऊन जाईल.